जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण 1 मिनिट थांबू अजून. अं, आणि आज रुपालीजी आणि कपिलजी येणार नाहीत म्हणून कळवलंय त्यांनी. पण एकच, माझ्या मते आपण सुरुवात करूयात आता, कारण की मग आपल्याला नाहीतर मग जेवढा वेळ पाहिजे तेवढा मिळत नाही. चालेल. कोणाचं परवा 5च जण होते आणि त्यामुळे आपल्याला आज तेवढेच आहेत ऑलमोस्ट. फक्त एक जण कोणतरी जास्त आहे आज. कोण कोण आहेत? अपर्णाताई आहेत, लताताई आहेत, विद्याताई आहेत. कोण कोण आहेत अजून? मी आहे विशाखा. हा, विशाखाताई आहेत. निशिगंधाताई येणार आहेत का नाही कल्पना नाही. कपिलजी, रुपालीजी नाही आहेत. मोहिनीताई मला दिसल्या नाही आहेत 1-2 दिवस. आणि सीमाताई पण आल्यात. चालेल, आपण सुरू करूयात. मग आपण नेहमीच्या क्रमाने जायचं का? परवा काल शेवटचं कोणी केलं होतं आठवत होतं? लताताई करत होत्या का? सूचक वस्त्राणी सिव्यती. शिव म्हणजे शिवणे. शिंपी कपडे शिवतो. का माधवीताई दळवी होत्या? बरं, ठीक आहे, आपण असं करूयात, आपण सीमाताईंपासून सुरू करूयात. हो. हम्म. सूचक वस्त्राणी सिव्यती हेच करू ना? हा, बरोबर. एक जरा, हा, करा आता. सिव्यती हे क्रियापद आहे. हा, सूचक हे धातू कुठला ताई सांगा? धातू हं. शिव. शिव हा धातू सिव. आहे. हा, सिंह. आणि वस्त्राणी हे कर्म. बरोबर आहे. हा, बस. आणि अर्थ सिव्यती आता म्हणजे मराठीत सांगा. शिंपी वस्त्र शिवतो. शिवतो, बरोबर आहे. शिंपी कपडे शिवतो, शिंपी वस्त्र शिवतो, दोन्ही चालेल. हो. शिव हे हा धातू आहे आणि त्याच्यापासून वर्तमान काळ बनलेला आहे, हा सिव्यती. सिव्य. चालेल. सीमाताई नंतर विद्याताई तेंडुलकर. रजकः वस्त्राणि प्रक्षालयति. हम्म. प्रक्षालयति हे क्रियापद आहे. हम्म. रजक कर्ता आहे हम्म. आणि वस्त्राणि कर्म आहे. अगदी बरोबर. रजक म्हणजे परीट किंवा धोबी. धोबी, बरोबर आहे. वस्त्रे, वस्त्राणि अनेक वचन आहे ते. वस्त्रे. धु धुतो. 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 हम्म. तुम्हाला नेहमीच्या व्यवहारामधलं प्रक्षालयतीशी संबंधित असं काही आठवत आहे का काही? हस्त प्रक्षालनम कुरु, मुख हा, प्रक्षालनम कुरु. हस्तप्रक्षालन. हा. बरोबर आहे की हो नाही? हो. पूजेच्या वेळेला सांगतात की नाही? हम्म.
त्यातला हा प्रक्षालयती आहे. प्रक्षालनम कुरु म्हणतात, म्हणजे गुरुजी आपल्याला आदेश देत असतात ना सांगणारे, हो म्हणून हो ते प्रक्षालनम कुरु म्हणजे हात धुण्याची क्रिया करा, तोंड हा धुण्याची क्रिया करा, असा आदेश असतो. हस्त प्रक्षालनम मुख प्रक्षालनम कुरु. हो बरोबर. आता तुम्ही काय करत जा माहितीये का, तुमच्याकडे जे कोण गुरुजी येतील आणि काही संस्कृत मधले श्लोक सांगायला लागले ना, तर त्यांना हम्म सांगायचं गुरुजी जरा थोडस सावकाश म्हणा, तुम्ही कमी श्लोक म्हणलेले आम्हाला चालतील, पण आम्हाला ते त्यातले हा संस्कृत शब्द कळले पाहिजेत. कळायला हवे. बरोबर आणि आहे. लक्षात घ्या, पूजेचे सगळे श्लोक पूर्ण झाले नाही म्हणजे देव आपल्यावर कृपा करत नाही असं अजिबात नाहीये. पण आपण जे काही हो ना. गुरुजी सांगतात ते आपल्याला कळणं महत्वाचं आहे, कारण की जर कळलं नाही तर आपण आचरणात पण आणू शकत नाही. त्यामुळे हो. आपणच हा आग्रह धरायचा असतो गुरुजींकडे, की गुरुजी सांगाल ते शांतपणे सांगा. हम्म ठीक बरोबर आहे. आहे. हा, हो चालेल. हो. आणि क्षल हा धातू आहे आणि त्याला प्र हा उपसर्ग लागलेला आहे. चलो हा. हा प्रदीक्षल. हा प्रक्षालयती झालेलं आहे ना ते. क्षल धातू हम्म क्षालामी शालाव क्षालाम क्षाला वह क्षालाम असं सगळं तो चालतो. हम्म एक मिनिट, मी चुकलो. क्षालयामी क्षालया वह क्षालयामह असा झालं. शालयामः. हा, क्षालामी नाही होणार, क्षालयामी होईल धातू. हम्म. चालेल. मग आता कोणी केलं होतं, विद्यार्थ्यांनी केलं. मग आता एकदम विशाखाताईंकडे जावं लागेल आज. चर्मकारः पादत्राणं करोति. हम्म. करोति हे वर्ब आहे. करणे. पाद धातू कुठला ताई? चर्मका तो क्रू करतो. करोती, क्रू क्रू करोती. करोति. हा, क्रू हा करोति. आणि चर्मकार म्हणजे चांभार हा करताय. बरोबर. पादत्राणम म्हणजे पायातले करतो. चांभार हा पादत्राणे करतो. बरोबर आहे. पादत्राण आपण नाही का, इथे पादत्राणे ठेवा. हो आपण सारसबागेत तुम्ही जर का कधी गेला असाल, पुण्याच्या असाल, हो. तर तिथे पाठी मोठी लावलेली आहे, कृपया पादत्राणे इथे ठेवा, आणि कोणीही ठेवत नाही. खालती ठेवतात जमिनीवर. हा पण निदान त्यामुळे का विना आपल्याला पादत्राणे हा शब्द चांगला लक्षात राहतो. बरोबर. चांभार पादत्राणे किंवा चपला करतो. क्रू बघा, मी म्हटलं ना, क्रू हा धातू आहे आणि हा. त्याचं करोती, क्रू करोती. पुढे आता कोण आहेत? विशाखाताईंनंतर सुकेशाताई आल्यात का? 9 जण झालेत म्हणून जरा एकदा विचारतोय. आली नंतर कोण आली आले? हा, आली मी. अच्छा अच्छा. मग काही करा ना तुम्ही. आता तुम्हाला माहिती आहे तुमचा नंबर विशाखाताईंनंतर आहे. कुंभकारः घटं करोति. हम्म करोति क्रियापद क्रू धातू. हम्म कुंभकारः कर्म करता आणि हा घटम कर. बरोबर. घट म्हणजे कुंभार कर्म आहे. घट करतो. बरोबर आहे. अं, घट म्हणजे मडकं पण म्हणता येईल ना आपल्याला, पण घटही म्हणलं तरी चालेल. मराठीत घट हा शब्द आहे. हा, माठ किंवा मी हे कमी करतो, हे बघा, घडा. हम्म, बरोबर आहे. हम्म. कुंभकार म्हणजे कुंभार. कुंभ. कुंभ म्हणजे भांड. बरोबर आहे. हम्म, मातीचं भांड. हम्म, खरं कुंभाचा खरा अर्थ आहे मातीचं भांड. आणि ते करणारा म्हणून कुंभकार. चर्मकार म्हणजे जो
चांबड्यापासून काहीतरी बनवतो तो चांभार, असं ते शब्द बनतात. कार. ठीक आहे. हम्म. हम्म, मग आता जो लोखंडाचं काम करतो त्याला काय शब्द होऊ शकतो? लोहार. नाही, मराठीत झाला हो, आपल्याला संस्कृत. हो. सुकेशाताई, करा बघू, साधारण प्रयत्न करा, एक चुकू देत, हरकत नाही. पण लोखंडाला संस्कृत मध्ये काय म्हणतात? ताई, आता तुम्ही मराठी माध्यमाचे आहात का? हो. हा, मग तुम्हाला हे जड नको जायला, मराठी माध्यमाचे असाल तर. सरदार वल्लभभाई पटेलांना आपण काय म्हणायचो? हम्म. हं? त्यांचं दुसरं लोह नाव काय पुरुष. होतं? हा, लोह पुरुष. हा, मग लोह म्हणजे काय? लोह म्हणजे लोखंड. लोह मग संपलं. मग खंड. आता लोखंड करणारा लोह म्हणजे लोहकार. लोह. लोहकार. संपलं. हो. तसं लोह मराठीत पण शब्द आहेच. हो. आहेच ना. मग तर तुम्हाला आठवायला नक्कीच पाहिजे होतं खरा. हो ना. मग ते लोखंड लोखंड असं डोक्यात वेगळा हा, शब्द काय केलं ना आपण आपण हे बघा, आपण सोपी मराठी तर वापरायची बरं का, पण म्हणून जुने शब्द जे आहेत, जे योग्य शब्द आहेत, जे चांगल्या मराठी मधले शब्द आहेत, ते विसरून जाता कामा नये. हा, आता तुम्ही जर का एखाद्या गावाकडच्या माणसाशी बोलत असाल तर तिथे लोह हा शब्द नका वापरू, त्याला नाही कळणार तो. पण जसं आपण आपल्यापेक्षा ज्याचं शैक्षणिक पात्रता कमी आहे त्या माणसाशी बोलताना सोपं बोलतो, तसंच आपल्याला आपल्यापेक्षा वरच्या पातळीचं पण बोलता आलंच पाहिजे. तीच तर खरी कसोटी असते, की आपण आपल्या मातृभाषेमध्ये किती प्रगल्भ आहोत. आणि आपल्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये प्रगल्भ नसणं म्हणजे आपण आपलं आयुष्य आतापर्यंत व्यर्थ घालवणं अशासारखं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आईने तुम्हाला जे काही शिकवलं, वडिलांनी शिकवलं अर्थात, त्या पालथ्या गडावर पाणी होतं मग नाहीतर. म्हणजे त्यांनी जे कष्टाचं पाणी केलं, त्यांनी रक्ताचं पाणी केलं, त्यांनी त्यांच्या तोंडचा घास काढून तुम्हाला खायला घातले. त्यातनं आपण काही शिकलो नाही ना, निदान मातृभाषा तरी शिकायला पाहिजे होती की नाही. ह्या गोष्टीचं थोडंसं भान ठेवा आणि आपण आपली मातृभाषा चांगली कशी करता येईल हा पण ह्या संस्कृत भाषा शिकण्यामध्ये एक त्याचा शिकण्याचा एक भाग आहे. ठीक आहे, चालेल, पुढे जाऊयात आपण. कोण आहेत आता? आता सुकेशाताई होत्या नाही का? बरोबर आहे. मोहिनीताई आलात का तुम्ही? खरं मोहिनीताई का नाही येत हो आहेत? सर. हो हा, सर. तेच आले. म्हणलं, काल का परवा नव्हतात का ताई? हो, नव्हते. हा, काल बर मी बर, बाहेर ठीक गेले आहे. होते सर, तर नव्हते आले. हो हो, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. नापितः हम्म. शौर्यकार्यं क्षौर. करोति. क्षौर. शौ नाही, शौर शो नाही, क्षौ क्षौ. कार्यं करोति. हा, सांगा ना, पृथक्करण करा वाक्याचं. कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे, क्रियापद कोण आहे? कर्ता नापितः आहे बरोबर. आणि क्रियापद करोति आहे छान. आणि शौर्यकार्यं हा, हे क्षौर कार्यम. शौर्य शूर सॉरी नाही, क्षौ क्षौ क्षौ. शौर्य हा शौर्यकार्यं हा जे आहे ते कर्म आहे. हा, ठीक आहे.
काय तुम्हाला साधारणतः काय आठवतंय काय असेल? चुकू देत, हरकत नाही, चूक करायचीच आपल्याला या वर्गात परवानगी आहे. नापित नापित म्हणजे असं काही नावी. नाभी, हा न्हावी हा नाभिक ज्याला म्हणतो ना आपण मराठीमध्ये, न्हाव्याला नाभिक म्हणतात, हे किती लोकांना माहितीये? न्हावी म्हणजे जे केस कट करतात तेच. बरोबर, पण तर त्यालाच मराठीत दुसरा एक शब्द नाभिक म्हणून आहे, हा किती लोकांना हो माहितीये? सर मला नाही माहिती सर. अच्छा, मग तुम्ही रामनगरकरांची रामनगरी नावाचं जे म्हणजे विनोदी ते नाही एकपात्री आहे, वाचलं. ते वाचायची गरज नाही, युट्यूबवर अवेलेबल आहे. ओके सर. हा जरूर मी ऐकणार, ऐकेल. काय हसून हसून पुरे वाट होईल. हो का सर, ऐकेल नक्की. हा, पण शौर्य कार्यम शौर्य कार्यम हा, ते ते काय हे त्याचा हा. अर्थ आता नाही मग न्हावी कळत काय मला. करतो सांगा? केस कापण्याचं. बरोबर आहे, म्हणजे केस कापायचं काम असं काहीतरी असेल हे, बरोबर. तर केश तर केश केसच्या ऐवजी त्याला क्षौर कार्यम म्हणतात. आता क्षौर्य कार्यम का म्हणतात तर आता तुम्ही जर का मुंजीमध्ये कुठला गेला असाल एखाद्या मुलाच्या, तर हम्म. त्याच्यामध्ये जो गोल ठेवला जातो, हो बरोबर आहे, हो आणि त्याच्या वरती मग शेंडी असते त्याच्यामध्ये, शेंडी असते. हो बरोबर आहे. हा, हो सर. तो जो गोल असतो त्याला क्षौर म्हणतात. अच्छा अच्छा, तो जो गोलाकार जो भाग सोडतात त्याला शो. हा, करेक्ट. त्याला बघा, आणि म्हणून क्षौर काम म्हणजे हजामत. पूर्वी पण सर क्षत्रिय लोक जे मराठी होते, शब्द हा, हजामत नाही होणार. नाही नाही मराठी होणार ना, मग न्हाव्याचं काम असं म्हणायच्या ऐवजी हजामत हा शब्द आपण मराठी भाषिकांनी उर्दू भाषेमधनं घेतलेला आहे, आणि तो बदलायची गरज नाहीये काही. पण तुम्ही मग आपण चंपी पण तसंच म्हणू म्हणाल. शकता बरं का. नावी हजामत करतो किंवा नावी न्हावी केस कापतो असं चंपी करतो. चंपी करतो. पण सर हा, इथं केस कापतो असं नाही होऊ शकत का? नाही होऊ केस. शकत, कारण की केस कापायचं काम अशा अर्थाने क्षौर कार्यम आहे म्हणून. अच्छा. ठीक आहे. हो सर. हा, त्यामुळे तुम्हाला अगदी पूर्ण अगदी बोली मराठीमध्ये बोलायचं असेल तर न्हावी चंपी करतो. आपण म्हणतो ना, बिन पाण्याने चंपी केली. हो, हा वर्ड आपण वापरतो. हा, मग आपण कसं विसरून चालेल, आपल्याला जर का शिकवला गेलाय तो, तर वापरून वापरूनच लक्षात राहील, न हो सर. वापरला तर विसरला जाईल. चालेल. नावी क्षौरकाम किंवा, आणि क्षौरकाम हे देखील मराठीत शब्द आहे बरं का. पण जसं हो मी म्हणलं की आपण शब्द आहेत, पण ते आपण विसरलेले. हा वापरत नाही, त्यामुळे ते विसरले जातात. चालेल. मोहिनीताईंनंतर आता एकदम आपण लताताईंकडे जाऊ. छायाताईंनी कळवलंय त्यांना काहीतरी बरं नाही अजून, त्यामुळे त्या येत नाहीयेत, पण त्या येईस्तोवर आपण वाट बघूयात. अ, लताताई, हो लताताईच आहेत, करेक्ट. लताताई तुम्ही म्यूटवर आहात का? फोन खराब झालाय, काढलाय मी आता. ऐकू येते? हो 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 ताई, ऐकू येत आहे. हा. सुवर्णकारः हम्म. आभरणानि करोति. हा, म्हणजे आभरणाने म्हणजे दागिने. दागिने. हम्म, दागिने का? हा, बरोबर. म्हणजे आता ताई आभूषण. असं करा ना, तुम्ही सुवर्णकार म्हणजे कोण? सोनार. सोनार. आता सोनार करून करून काय करणार? दागिने. हा, तो तर काही म्हणजे भांडी बनवणार नाही ना. हा. हा, सुवर्णकार दागिने करतो. बरोबर आहे. किंवा सोनार दागिने दा- करतो. करतो. हम्म, सुवर्णकार करता झाला, आभरण आणि कर्म झालं. बरोबर. आणि ते आभरणम आहे ना. एक आभरण. पूर्वी एक सिनेमा होऊन गेला होता, माझ्या मते तो
तमिळ होता का काय कोणास ठाऊक, पण मी नॅशनल टीव्हीवर जेव्हा तरुण होतो तेव्हा बघितला होता, शंकराभरणम म्हणून. नाही, माहिती हो नाही. हो आणि प्रसिद्ध माझ्या मते सिनेमा होता बहुतेक तो. करून SP बालसुब्रमण्यम किंवा बालमुरली कृष्णांनी त्याच्यामधली गाणी गायलेली आहेत. प्रसिद्ध हम्म. सिनेमा. प्रसिद्ध आहे. आणि हम्म. हे क्रियापद, करोती आणि क्रियापद, करोती, हा, एकवचन. त्याच्यामध्ये हा शब्द आलाय बघा, शंकराभरणम, शंकराचं चा दागिना. दागिने. सोनार दागिने तयार करतो. करतो. हा, आता आपल्याला काय एक मिनिट, हा संवाद आहे. मी जरा थोडस हे करतो, छोट करतो. हा, एक मिनिट, आपण एकदम कुठे 28व्या पानावर गेलो का? एक मिनिट, आपण संवाद वर जायचंय ना. सुदह ओजनम सगळं झालं आपलं. हा, संवाद, आपल्याला संवाद बघायचा आहे. ठीक आहे, ओके. हा, संवादातलं आता पहिलं वाक्य आहे, आणि याच्यामध्ये जे पहिलं पात्र आहे या संवादात ते माधव म्हणून आहे. माधव. ठीक आहे. आता कोणी वाचलं होतं? आता मी आहे. आपण आता लता येत कुलकर्णी. आता. हा, आता आपण आता येत. हा, वाचा पहिल्या पात्राचा डायलॉग, वाचा, संवाद वाचा. हो. माधवः भ्रातः त्वं कस्यां पाठशालायां पठसि? हा, तर आता आपल्याला प्रत्येक शब्दाचं पृथक्करण करायचं. भ्रातः संबोधन हा, म्हणजे मूळ शब्द काय असेल? भातृ. भ्रात ताई ताई भ्रातृ निशिगंधा ताई, कृपया कोणालाही मदत करू नका. झालंय का? हा, ह्याच्यात तुम्ही म्यूट वर नाही आहात, भ्रात म्हणून तुमचं तुम्ही जर हं, स्वतःशीच हं. बोलत असाल ना तर ते ऐकू येते, बाकी काही नाही. असं ते काहीतरी गोंधळच झालाय. हरकत नाही. बर बर. भ्रातृ नावाचा शब्द आहे. पितृ, भ्रातृ आणि मातृ असे ऋकारांत शब्द आहेत हे. हा त्यातले भ्रातृ आणि पितृ हे पुल्लिंगी शब्द आहेत, आणि मातृ हम्म, हा ऋकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि त्याची रूप पुढे येतील आपल्याला, पण आता ज्या अर्थी भ्रातः म्हणले आणि पुढे उद्गारवाचक चिन्ह आहे, त्या अर्थी हे संबोधन असणार, संबोधन. हे नक्की. हो. बरोबर आहे, म्हणून हे संबोधन आहे, भ्रातृ शब्दाचं संबोधन रूप. हा, भ्रातः त्वं कस्यां म्हणजे कोणत्या पाठशालायां पा- मालायां सारखं होईल ना? हा, पण म्हणजे विभक्ती कुठली आली? सप्तमी sorry. हा, बरोबर. कस्याम आणि पाठशालायाम या दोन्ही सप्तमी विभक्ती आहेत. सप्तमी. हा. हा, तू कोणत्या पाठशाळेत शिकतोस? शिकतोस. आता इथे वाचतो नसून शिकतोस म्हणायला पाहिजे, बरोबर. हो. पण पठ धातू म्हणजे वाचणे किंवा शिकणे दोन्ही होतो, शिकणे. हो. दोन्ही होतात त्याचे अर्थ. अहम पुस्तकम पठामी म्हणजे मी पुस्तक वाचतो, हा. आणि अहम पाठशालायाम पठामी म्हणजे मी पाठशालेत शिकतो. हम्म. ठीक आहे, चालेल. बघा, भ्रात म्हणजे भावा, आपण म्हणतो ना भावा, आणि भावा हल्ली हा चांगला शब्द आहे बरं का. हो, हा हल्ली सगळे मुलं एकमेकांना भावा भावा म्हणतात, नरुण मुलं म्हणजे जेनझी. हा, आणि ते जरा ऑड वाटायचं ऐकायला, पण आता कळतंय की बरोबर आहे. अहो, ते बरोबरच होतं. म्हणजे आपण जनरली मित्र म्हणतो ना, तर ते हल्ली भावा भावा म्हणतात एकमेकांना. हा, पण मित्र आणि भाऊ वेगळं आहे ना. नाही नाही, मी सांगते गंमत. हा, आणि तुम्ही बघा ना, गावाकडे देखील बोलताना तुम्ही जेव्हा गावाकडचे लोक बोलतात ते म्हणतात राम राम भाऊ, काय म्हणताय, बरोबर. हम्म. भाऊ म्हणतात, ते मित्रा नाही म्हणत. हो. हा,
मग ते जर का म्हणतात भाऊ, तर मग आपण का नाही भाऊ म्हणत? आणि ख्रिश्चन लोक देखील ब्रदर म्हणतात बरं का, बाय द वे. ते फ्रेंड नाही म्हणत, ते ब्रदर म्हणतात, जर खरे धार्मिक ख्रिश्चन असतील तर. मग आपण भावा का नाही म्हणायचं? कारण की भाऊ म्हणजे जास्त आपुलकी होते ना. हम्म. ठीक आहे, चालेल. पुढचं मत अपर्णाताई नंतर कोण आहेत? माधवीताई तर नाहीयेत. निशिगंधाताईच मग. हा वाचते. गोविंदः अहं बालमंदिरे पठामि. गोविंद म्हणतो मी बालक मंदिरात शिकतो. किंवा बाल मंदिरात. हा बाल मंदिर. हा, अहं आपण मराठीत कर्ता आता म्हणजे बालमंदिर कर्म आणि पठामी क्रियापद. तुम्ही जेव्हा बालक मंदिर म्हणलात तेव्हा मला माझ्या शाळेची आठवण झाली. हा मी जिजामाता बालकच बालक म्हणते. मंदिर. हो. आपल्या भरतनाट्य मंदिराच्या जी समोर आहे होती, समोर. ती माझी मॉन्टेसरीची शाळा होती. चालेल. पुढचं कोण घेणार आहेत आता? निशिगंधाताई नंतर सीमाताई. हो. माधवः किं तत्र क्रीडाङ्गणमस्ति. हम्म. क्रीडाङ्गणमस्ति म्हणजे क्रीडाङ्गणम अस्ति. करेक्ट. हा. संधी केलेला आहे ना आपण, हा. संधी शिकलोय माझ्या मते. हो. हा, मग क्रीडांगणम क्रीडाङ्गणम अधिक अस्ति. अस्ति असं आहे. हा असं. हा, काय तिथे क्रीडांगण आहे. बरोबर आहे. काय तिथं खेळायचं मैदान आहे? काय तिथं क्रीडांगण आहे? हम्म. ठीक आहे. म्हणजे आता माधवनी प्रश्न विचारलाय, म्हणजे आता पुढे दुसरा जो आहे गोविंद, त्याला उत्तर देणं भाग आहे, बरोबर. हा, आता उत्तर गोविंदनी जे उत्तर दिलेले आहे ते कोण वाचेल आता? विद्याताई तेंडोलकर बघ. गोविंदः आम् अतीव विस्तृतं क्रीडांगणं तत्र वर्तते. आम म्हणजे हो. हो, बरोबर आहे. आता आपण जे म्हणतो ना हो, असं हा. जे म्हणतो ना त्याला आम म्हणत जायचं यापुढे. आणि जर का अतीव आपण विस्तृत. बोलताना म्हणलं ना की अगदी बरोबर अस्तु म्हणलं तर चालतं. अस्तु, बरोबर, अस्तु. असंच आहे. ठीक आहे. आम म्हणजे हो. हो. हा, पुढे काय? अतीव विस्तृतम म्हणजे खूप मोठं विशाल. हा, अतीव काय आहे? क्रीडांगण हे विशेषण आहे. काही नीट बघा. अतीव हम्म. हे हे अव्यय आहे. अव्यय आहे आणि ते क्रीडांगणाविषयी अजून क्रीडांगणाची जास्त माहिती देत आहे. देत आहे. म्हणजे सार्वनामिक अव्यय त्याला म्हणतात. हा, सार्वनामिक अव्यय. कारण की क्रीडांगण हे सर्वनाम आहे, बरोबर. हो. आणि त्याच्याबद्दल आपण विस्तृत हे एक त्याचं वैशिष्ट्य दाखवलंय. आणि अतीव म्हणजे तुम्ही त्याला जास्त अजून मोठं दाखवण्याकरता अतीव हे तुम्ही अव्यय वापरलंय. हम्म. अतीव दुःख झालं म्हणतो ना आपण, हो. तो हा तीव्रता अतीव दाखव. शब्द आहे. तीव्रता दाखवली आहे. पण अतीव हे अव्यय पाहिजे यात. विस्तृतम म्हणजे आपल्याला माहिती आहे, विस्तृत म्हणजे खूप पसरलेलं, बरोबर आहे. मोठं पसरलेलं. हा. हा, क्रीडांगण तत्र म्हणजे तेथे तेथे आहे, वर्तते आहे. वर्तते. हा, इथे आपला चौथा पाठ संपतोय का? बर, ओके, माझ्या लक्षात नव्हतं. पाठ चौथा. पुढे आहे पुस्तकामध्ये अजून वाक्य आहेत पण. एक मिनिट, मग मी इथे काही ह्याच्यामध्ये चुकलंय का? काही या स्लाइड मला ज्या देण्यात आल्या त्यात काही चुकतंय का?
प्रासादे दीपः. नाही हे आहेत ना पुढे. मूषकः गृहे बिलम. नाही, बिलम करोती झालं होतं. दीपः भासन्ते झालं होतं. सकाळी लेखक झालं होतं. रूप्यक आजच झालं. ऋषीणाम झालं. चायपानम. अर्भक झालं. संवादही आपला झाला ना आज आत्ता. हो, पण संवादात पुढे पुस्तकात अजून पुढे वाक्य आहेत संवादात. हा, मग ती कुठे गेली तेवढंच मी फक्त बघतोय. क्षौरकार्यम सुवर्णकार माधव. बरोबर आहे. 39. हा, इकडे ठीक आहे. right ला आहे. ओके, राईटला आलीत. बरोबर आहे. ओके, ठीक आहे. करा 5वा. कोण करणार होतं मग? विद्याताई करत होते ना, तेंडोलकर. हो माझं झालं आता. अच्छा, तुमचं आम म्हणजे हो बरोबर आहे, आमती वस्तू ते झालं तुमचं. मग आता मग विशाखात हो. यायचं. कः क्रीडा समयः छात्राणाम. हम्म. कः म्हणजे काय. हम्म. क्रीडा समयः सप्तमीत खेळण्याचा वेळ. छात्राणाम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी. बर, ठीक आहे. आपण मराठी बघण्यापेक्षा आधी पहिल्यांदा मला आधी प्रत्येक शब्दाच्या विभक्ती आणि त्याचं व्याकरण सांगा. क्रीडा समय काय आहे, खेळण्याचा वेळ काय असं विचारलंय. मग छात्राणाम क्रियापद काय आहे यात? अस्ति. हा, अस्ति हे अध्यारूत आहे. हम्म. छात्राणाम क्रीडा समयः समयः कः अस्ति. कः अस्ति म्हणजे मुलांचा खेळण्याचा हा, वेळ काय आहे. बरोबर आहे. खेळायची वेळ काय आहे. काय हे क्रीडा समयः हा समास आहे खरा. समास. हा, समास आपण पुढे शिकणार आहोत नंतर परिचयमध्ये. हो. म्हणजे मुलांचा खेळायचा वेळ काय आहे. काय आहे किंवा कोणता आहे. खरं कोणता, कारण की कह कोणता म्हणजे आहे. कोण, कोण. हो काय म्हणजे किम होतं. बरोबर. हो. विद्यार्थ्यांचा खेळायची वेळ कोणती. कोणती. खरं हे सगळं आपण स्त्रीलिंग येत होतं, कारण की मराठीत वेळ हा स्त्रीलिंगी पण आहे आणि पुल्लिंगी पण आहे. पुल्लिंग. बरोबर. बरोबर आहे. विद्यार्थ्यांची खेळण्याची वेळ कुठली, पण कुठली म्हणण्यापेक्षा कोणती हा जास्त बरोबर पडेल इथे. हा, कोण घेत येतात? मोहिनीताई येत ना नंतर एकदम. नाही, सुकेशाताई येत ना. सुकेशाताई तुम्ही असाल तर म्यूट वर आहात. आहे आहे. इथं पाचवं झालं ना आता. हो, 5वं झालं ना ताई. गोविंद सायंकाले 5:15 छात्राः क्रीडितुमागच्छन्ति. एक संद वाचा बघू ताई. परत वाचू. नाही, शेवटचा शब्द फक्त वाचा. क्रीडितुमागच्छन्ति. नाही, मध्ये ब्रेक करायचा नाहीये. तुम्हाला ब्रेक दिलाय का तिथे? नाही. हा, मग तुम्ही काय करताय? बरं. क्रीडितुमागच्छन्ति. हा, क्रीडितुमागच्छन्ति खेळण्यासाठी जातात असं अर्थ बरोबर दिलेला आहे. हा, ते तुम्हाला कळलेलं आहे वाक्य, हे माझ्या लक्षात आलं. मला तुमच्याकडनं फक्त एका श्वासात वाचून घ्यायचं होतं ते. मोठं आहे ना जरासं, तर ते मग म्हणूनच वाचायचंय, म्हणजे मग आपला श्वासोश्वास चांगला होतो आणि प्राणायाम होतो. आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा बरोबर आपला श्वास आपण काही ठिकाणी रोखून ठेवतो, काही ठिकाणी आपल्याला जेव्हा फ हो हे शब्द येतात वाक्यात तेव्हा आपण उच्छ्वास करतो. म्हणून संस्कृत मधले जे मोठे श्लोक आहेत ना
त्याचा उपयोग आपल्याला प्राणायामा म्हणून होतो. देखील होतो. श्वास रोखून धरून मोठाले शब्द म्हणणे म्हणजे लता मंगेशकरांनी मोठी तान घेण्यासारखी आहे. आणि म्हणूनच आपण संस्कृत शिकतो. आणि माझ्या मते विष्णू सहस्त्रनामामध्ये तर कित्येक श्लोक असे आहेत की पूर्ण एक त्याचं पद जे आहे ते पूर्ण एकच शब्द आहे. हो, रामरक्षेत आहे ना सर, आत सज्ज धनुषा, तो वाला जो शब्द आहे, हा बरोबर आहे. बरोबर ते धनुषा विसस्पृशा गीतेत वक्षय आहे. संग संगीणो, एवढा मोठा शब्द. बरोबर आहे. आता सज्ज धनुषा विसस्पृशा वृक्षया विष या शुद्ध प्रसंगी खंडने हा रक्षणाय रामलक्ष्मण व ग्रतः पठी सदैव प्रतिसदैव गच्छताम. त्यामुळे हे जमायलाच पाहिजे आपल्याला आणि तेच तर आपण शिकतोय आता. फक्त नवीन शब्द आहे ना, तर ते वाचताना थोडं थांबावं लागतं बस. हा मग तुम्ही थोडस सावकाश वाचा ना. क्रीडितुमा गच्छन्ति असं का नाही म्हणत मग? हो. हा म्हणजे स्पीड कमी करायचा पण शब्द नाही तोडायचा. हम्म. सायंकाले पंचवादन समये छात्राः क्रीडितुमा गच्छन्ति. हम्म. सावकाश वाचा, लोकांना बोर झालं तरी चालेल. हा मग आता सांगा बघू, करा वाक्याचं पृथक्करण. संध्याकाळी 5 वाजता, पंचवादने म्हणजे 5 वाजता, हम्म छात्राः म्हणजे बालिका, म्हणजे जास्त छात्र आहेत ते, अनेक वचन, हा आणि खेळ जातात हम्म वाजता, संध्याकाळी 5 वाजता. 5 वाजता मुले छात्रा जातात. किंवा विद्यार्थी, बरोबर आहे. हो. छात्र म्हणजे विद्यार्थी, खरे विद्यार्थी तेथे. खेळायसाठी जातात. तत्र म्हणजे तेथे. कुठे म्हणताय? तत्र नाहीये ते. नाहीये, तत्र कुठेच नाहीये या वाक्यात. नाही, पुस्तकामध्ये तत्र आहे. मग तत्र असेल तर तिथे. तेथे. हो. हा आणि हे पण बरोबर आहे, कारण की थोड्याच वेळापूर्वी मोठ्या क्रीडांगणाविषयी आपण बोलत होते ते, बरोबर आहे. मग त्यांनी पुढे विचारलं की मग कोणत्या वेळी जातात मुलं खेळायला? मग तो म्हणतो 5 वाजता संध्याकाळी मुलं क्रीडा म्हणजे खेळ खेळण्यासाठी तेथे जातात. तेथे म्हणजे क्रीडांगणावर, कारण की इथं क्रीडांगणाचा उल्लेख आलेला आहे. चालेल. पुढचं कोण घेणार आहेत आता? सुकेशाताई नंतर मोहिनीताई येत. मोहिनीताई तुम्ही म्यूटवर आहात का? हो सर. हा 7वं वाक्य करा. माधवः त्वं कथं क्रीडसि? हम्म. त्वं माधव काय म्हणजे म्हणतो? माधव म्हणतो तू म्हणजे त्वं म्हणजे प्रथमा कर्ता. हो, करता कळला मला. आणि पण त्वम काय येईल? म्हणजे प्रथम पुरुष आहे, मध्यम पुरुष आहे का उत्तम पुरुष आहे? त्वं उत्तम पुरुष आहे सर. नाही, उत्तम त्वं म्हणजे त्वं आपण स्वतः असतो ना. नाही, प्रथम पुरुष आहे. होय. प्रथम म्हणजे मध्यम. मध्यम पुरुष आहे, कारण की तुम्ही, मी आणि तो. हो हो सर. त्वं हा त्वं त्वम युवां यूयं. त्वं हा म्हणजे मध्यम तो पुरुष. मध्यम पुरुष आहे ना. हा, तो हा मध्यम म्हणजे पुरुष. मध्यम पुरुष एक वचन आहे. चला, लक्षात आलं. क्रीडसी हे पण लक्षात आलं. आता कथम म्हणजे काय? कथम म्हणजे बघा, मी सांगितलं होतं इत्थम आणि कथम हे दोन खूप गोंधळ करणारे शब्द आहेत. इत्थम म्हणजे अशा प्रकारे आणि कथम म्हणजे कशा प्रकारे किंवा कसे. कसे खेळतात. नाही, तू कसा खेळतोस. तू आहे ना त्वम म्हणजे. त्वं म्हणजे तू.
कसा खेळतो हा खेळतोस खेळतोस. तू कसे खेळतोस, कसा खेळतोस, कसे खेळतोस.